अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। शहरातील दुचाकी चोरीच्या प्रमाणात झालेली वाढ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती। मागील 2 महिन्यात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती। प्रामुख्याने शहर कोतवाली, राजापेठ आणि गाडगेनगर या 3 पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते। पोलिसांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने या चोरीच्या घटनांचा तपास करून आतापर्यंत 39 दुचाकी जप्त केल्या असून 9 आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये शहर कोतवाली हद्दीतील 24 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 7 आरोपी अटकेत आहे। तर राजापेठ पोलिसांनी 25 दुचाकी जप्त केल्या असून 2 आरोपींना अटक केली आहे। निखिल काळे आणि अनिल वानखडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून या दोघांकडून राजापेठ पोलिसांनी 25 दुचाकी जप्त केल्या आहे। निखिल आणि अनिल चोरी केलेल्या गाड्या फायनान्स कंपनीच्या जप्त केलेल्या गाड्या असल्याचं सांगून ग्राहकांना विकत असत। महागड्या गाड्या कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहक देखील त्या खरेदी करत। मात्र पोलिसांनी अशा गाड्याची विक्री आणि खरेदी होत असल्याचा धागा पकडून या रॅकेटचा पर्दाफाश केला। जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत अंदाजे 12,80,000 रुपये इतकी आहे। आरोपींची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे। याशिवाय नागरिकांनीही महागड्या गाड्या कमी किमतीत विकत घेण्याचं कुणी सांगत असेल तर त्या गाड्या चोरीच्या असू शकतात, हे लक्षात घेऊन अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी आणि होणारे अपघात टाळण्यास मदत करावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले। पोलीस आयुक्तालय अमरावती शहरामध्ये मोटरसायकल प्रमाण चोरीचं जे प्रमाण होतं त्यात आज आपण 49 गाड्या रिकवर केलेल्या आहेत। गेल्या आठवड्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं। पोलीस स्टेशन कोतवाली इथे 25 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि राजापेठमध्ये 24 गाड्या जप्त करण्यात, अशा 49 गाड्या जप्त केलेल्या आहेत। याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे। राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत। यांनी इन्शुरन्सच्या गाड्या आहेत आणि हप्ते न भरल्यामुळे त्या लिलावात घेतण्यात आल्या आहेत। अशा थापा मारून वेगवेगळ्या लोकांना 10 ते 15,000 किमतीला लाखो रुपयाच्या गाड्या विकल्या आहेत। आज किमान मोटरसायकलची किंमत 50,000 जर पकडली, छोट्यातल्या छोटी आणि मोठ्यातल्या मोठी 1 लाख। नागरिकांना याद्वारे मी आवाहन करतो की अशा स्वस्त देणाऱ्या गाड्यांबद्दल निश्चितच संशय व्यक्त करून आपण गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीपासून याला आपण प्रवृत्त करू शकतो। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बळी पडू नये थापांना। पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत साळुंके, प्रशांत होळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी बसाटे, किशोर सूर्यवंशी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।